हॅलो. हा सगळे बोल ना. अरे आज सुट्टी घेतली. काय विशेष आज? आज आमच्या लग्नाचा वाढदिवस आहे. तेव्हा अभिनंदन दोघांना पण लग्नाच्या खूप साऱ्या शुभेच्छा बरं का. धन्यवाद धन्यवाद. सांग तुम्ही ठीक आहे ओके. पुण्याला जाऊन शुभेच्छा तुला हा? ठीक आहे पण जरा लक्ष ठेव ऑफिसला. हो येस चाल आणि मेल केलाय मी. येस येस येस. हो तेवढं लक्ष राहू दे. ठीक आहे चल बाय. अहो नाश्त्याला काय बनवू? राहू दे रे. चल इकडे येऊन बघ. आज खूप खुश दिसतंय. अरे आजचा दिवस कोणता आहे? माझ्यासाठी तर प्रत्येक दिवस खासच आहे. अरे पण आजचा दिवस खास आहे. शॉपिंगला जायचं होतं ना? अरे ती तर होतच असते पण तरी देखील आज दिवस खास आहे ना. बघ विचार करून. मला काही माहित नाही. अरे आज आपल्या लग्नाचा वाढदिवस. बापरे. तुम्हाला ही लग्नाच्या वाढदिवस हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आता लक्षात आलं. हो. मग आज तुला माझ्याकडून काय गिफ्ट पाहिजे? कशाला गिफ्ट? तुम्ही आहे ते माझ्यासाठी गिफ्टच आहे ना. माझ्यावरती एवढं प्रेम करणारा नवरा भेटला ह्याला मी खूप भाग्यवान समजते. आज आपल्या लग्नाला 12 वर्ष झाली. आत्तापर्यंत जशी साथ दिलीस तशीच इथून पुढं पण दे. हो. आणि आज आपल्याला संध्याकाळी जेवायला जायचं आहे. तयार आहे का? आज हो. काही घरी बनवायचं. ओके चल आता पण. साहेब तुम्ही म्हणताल तसं. हो मी आवडते. चल हो. उरक. बघता बघता आपल्या लग्नाला 12 वर्ष झाली. हो ना. कसे दिवस गेले समजलंच नाही. बघ ना आत्तापर्यंत तू कशी माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिली. सुखदुःखात प्रत्येक सुखदुःखात तू मला साथ दिली. खरंच माझ्या जीवनात सुख समृद्धी सगळे सोन्याचे दिवस आले. तू तशी माझ्यासाठी खूप शुभ लागलीस. माझ्या आयुष्यात तू लक्ष्मीच्या पावलाने आली. मला अशीच आयुष्यभर साथ दे. मी तुम्हाला कायम अशीच साथ दे. बजरंग ते 2 नंबर टेबलची ऑर्डर घे. त्यांना काय पाणी बॉटल वगैरे टिश्यू पेपर काय लागते ते सगळं घे. हा समीर भाई नमस्कार. लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद धन्यवाद. काय म्हणता वाटेल? काही व्यवस्थित चाललंय तुमच्या कृपेने. मॅडम तुम्हाला पण लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. बसा बसा. काय बजरंग यांची ऑर्डर घे. हे आपले खास माणसं आहेत. यांना कोणत्या गोष्टीची कमतरता नाही पडली पाहिजे. सगळं काय असं ते व्यवस्थित दे. हा व्यवस्थित ऑर्डर घे. बरं सर काय काय येणार सपना?
अहो ओ उठताय का? दिवस कुठं आला बघा. उठा पटकन. पाणी काढलंय, उठा. ऑफिसला नाही जायचं वाटतं. लॅपटॉप पण उघडच ठेवलंय तसंच. ऑफिसला नाही का जायचं तुम्हाला? हा, उठा पटकन. सपना, ए सपना, हो. अरे नाश्ता झाला का? हा हा. ते बेबी कोण आहे? गुड मॉर्निंगचा मेसेज, मिस यू. हे काय चाललंय तुमचं? मला संध्याकाळी यायला उशीर होईल. चल बाय. कोणाचा मेसेज असेल? हे बेबी कोण आहे? हे किती दिवसापासून यांचं चाललं असेल हे? का पण माझ्यापासून यांनी का लपवून ठेवलं? हॅलो, हा घरी आहे ना. कशी आहेस? आत्ताच केलीस सांगू? बोल की, गेले का मिस्टर? हो गेले ना. मला वाटलं मला फोन केलतास, आवरलं असेल तुझं. चल की मंदिरात जाऊ. आवर की. हो मी नाही येणार आज. तूच. आपण तर दर सोमवारी जातो, मग आज का असं? कोण काय बोललं का तुला? नाही नाही सांग की. नाही, माझी इच्छा नाही. तुझं आज तू ये दर्शन करून. तू मला चांगली मैत्रीणच समजतेस ना. सांग मग काय असेल ते मनातलं तुझ्या. काय झालंय का? अगं, सांगू का तुला? हो सांग, काय झालं काय ते नक्की सांग, काय झालंय ते. अगं केव्हाच काही नाही. आणि सकाळी मी यांच्या मोबाईलला मिस यूचा गुड मॉर्निंगचा मेसेज बघितला. मला खूपच टेन्शन आले. आणि कोणाचं असेल ते ग? आणि काय ग, माझ्यात काय कमी आहे सांग ना. तू नको टेन्शन घेऊस. मग का कोणाचं मेसेज असेल? तू सांग ना, मी घरातून बाहेर नसते. मला ना खूप टेन्शन आले. नको टेन्शन घेऊस. त्याच्यामुळं तुला मी कॉल केला.
मला काही करावं हे सुचतच नाही. त्यांचं माझ्यावर खूप प्रेम आहे, पण हे कोण आहे हेच मला समजत नाही. मी स्वतः बघितले मेसेज. कोण नाही, ओळखीचंच असेल कोणतरी. अरे ओळखीचं मेसेज, गुड मॉर्निंग. ओळखीचं कोण आहे? कोणीच नाही. अगं आज आमच्या लग्नाला 13 वर्ष झाले, पण असे मेसेज नाहीत केव्हा पाहिले मी. 100% काहीतरी असणारच आहे त्याचं बाहेर. जोपर्यंत मी ह्याचा शोध नाही ना लावत, तोपर्यंत माझ्या डोक्यातून नाही जाणार. जाऊ दे, मी आज मंदिरात नाही येणार, तू जा. नाही नाही, चल तू पण. नको. बघू काय असेल ते, तू चल आवर. ओ अहो, एवढी झोप लागली का? ओ काय काय झालं? उठा, तुम्ही उठा पहिलं. उठा, काय झालं? उठा अगोदर, उठा. बोल काय. ते बेबी कोण आहे? कुठे जायचंय तुम्हाला? का काय असं का विचारतेस? मेसेज आलाय ना, का भेटायचं काय? म्हणजे तुम्हाला काय माहित नाही का ह्या गोष्टी? बोल बोल, सविस्तर बोल, काय झालं? कुठे भेटायचंय? कोणाला भेटायचंय? का कशावरून म्हणते? मेसेज आलाय तुम्हाला, बेबी कोण आहे? मोबाईलला कसं काय हात लावला तू? मी लावतो तुझ्या मोबाईलला हात कधी? म्हणजे माझा एवढा हे अधिकार नाही, मी मोबाईलला हात लावू शकत नाही का? कोणाला माझा अधिकार दिला तुम्ही? हे काय, बघा बघा हे. आण बघू इकडे मोबाईल. पुन्हा माझ्या मोबाईलला हात नाही लावायचा. जाऊ दे, काय पण बेबी साठी. मला यायला उशीर होईल रे. हा हा, माहिती आहे ना मला चांगलंच कुठं जायचंय तुम्हाला ते. बापरे, मी तर केव्हा यांच्यासोबत गेली नाही. म्हणजे हे पिक्चर बघायलाही गेले बेबीन दोघं. बापरे, काय कमी पडलं माझ्या? तुम्ही पिक्चरलाही जायला लागला, मला केव्हा नेलं नाही सोबत. कुठपर्यंत मी सहन करायचं? नाही, आता माझ्याच्या नाही सहन होत. जे व्हायचे ते होते. मी माझा फैसला घेणार आहे. मला वाटलं माझा नवरा मला खूप प्रेम करतोय, मला कशाचीच कमी नाही. पण आज मला समजलं की माझा नवरा माझ्यावर न प्रेम करून अजून कुठल्या तर व्यक्तीसोबत प्रेम करतोय. जाऊ दे, तुम्हाला नाही मी त्रास देणार. मी माझे मी बघून घे. नाही राहायचं, मला नाही राहायचं तुमच्यापाशी.
काय रे लय विचारात बसलास? काय नाही गणेश, काय म्हण. काय मग बाकी काय टेन्शन मध्ये दिसतोस? घरचं टेन्शन. अरे चालूच असतं रे टेन्शन. एवढं टेन्शन घ्यायचं नसतं. घरोघरी मातीच्या चुली असतात. हो रे, पण आता बघ नाही काय. बीबीकडे गेलतस का? बेबीकडेच चाललोय. बीबीकडे जा, काळजी घे तिची. तिला तुझ्याशिवाय हो. तरी कोण आहे? ठीक आहे, चल येतो, बाय. ओके बाय बाय. ए सपना, चहा ठेव ग एक कप. अरे तिला तर बेबी बद्दल सांगायचंच होत. खूप घाई केली. काय तुम्ही अचानकच काय? भाऊ कुठे आहेत? भाऊचं नाव नका घेऊ आता. काय झालं? भांडण झाले का तुमचे? मी आता इकडे कायमचीच आली. कायमची आली का? बरं काय झालं नेमकं असं? त्या भाऊचं नाव नंतर घ्यायचं नाही हा. बरं या आधी पाणी तर घ्या, पाहू काय झालं ते. या ही चिठ्ठी कोणाची चिठ्ठी आहे? त्यात लिहिलंय सगळं. प्रिय सखी, ज्या बेबीवरून इतके वादळ उठले आणि तू घर सोडून गेलीस, तीच आहे बेबी, जिने आता तुला हे पत्र दिले. अनाथ आश्रमातील ही गोड मुलगी, हिच्यासोबत मी बोलायचो, सिनेमाला जायचो. जेव्हा तू पहिल्यांदा विचारलेस की ही बेबी कोण आहे, तेव्हा मुद्दाम सांगितले नाही. म्हटलं पाहूया, जरा गंमत करूया. मात्र तुझा बेबी संशय वाढतच गेला. कधी कधी मी तिला फिरायला घेऊन जायचो, शॉपिंगला घेऊन जायचो. तिच्या सर्व इच्छा आकांक्षा मी पूर्ण करत होतो, कारण तिला माझ्याशिवाय कोणीच नव्हतं. कधी कधी तिच्या इच्छेखातर तिला हॉटेललाही घेऊन जात होतो. तिला हवं नको ते मी पाहत होतो. तिच्या आवडीच्या गोष्टी मी तिला देत होतो. केवळ मीच तिला आधार होतो बघ. तिच्या सहवासात छान वाटायचं. लळा लावला होता पोरीने, तेव्हा मुद्दाम सांगितले नाही. म्हटलं पाहूया, जरा गंमत करूया. मात्र तुझा बेबी संशय वाढतच गेला आणि तिथेच विश्वासाला तडा गेला. तरीही शेवटी मी थेट बेबीशी तुझी भेट घडवणार होतो, पण तू ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हतीस आणि रागाच्या भरात निघून गेलीस. आणि हो, अजून एक, ही बेबी आहे ना, ती दुसरी तिसरी कोणी नसून तुझीच मुलगी आहे. थांब, दचकू नकोस, शांतपणे पुढचे वाच. आपलं लग्न व्हायच्या 2 वर्ष आधीची घटना. तू कॉलेजात लास्ट इयरला होतीस. तिथल्या एका प्राध्यापकाने नोट्स देण्याच्या बहाण्याने घरी बोलावून तुला कॉफीतून गुंगीचं औषध दिले आणि नंतर नको ते कृत्य केले. तुझी चूक नसतानाही निसर्गाने मात्र काम केले. नंतर प्रयत्न करूनही अबॉर्शन घडलं नाही. इब्रतीचा बोबाटा नको म्हणून घरच्यांनी तुला 6 महिने घरातच झाकले. तुझे वडीलच डॉक्टर असल्याने फारसा बोबाटा नव्हता,
नको ते बाळ जन्म. पुढे तुझ्या वैवाहिक जीवनात अडसर ठरणारे हे बाळ तुझ्या वडिलांनी गावातल्या अनाथ आश्रमात सोडून दिलं. तेच बाळ म्हणजे ही बेबी. वाटल्यास तिच्या डाव्या खांद्यावरचा तीळ पाहून खात्री करून घे, जो तू तिला पहिल्यांदा रडताना पाहिला असेल. वडिलांनीच न राहून आपल्या लग्नाच्या 1 महिना आधी मला भेटून हे सांगितलं. व वाटल्यास अजूनही तुम्ही लग्न मोडू शकता सुचवलं, तरीही मी तुला स्वीकारलं. कारण झाल्या प्रकारात तुझी चूक काहीच नव्हती आणि आपले लग्न झाले. बस, माझे सांगून संपलंय सगळं. आता विचार कर,